जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. आपण ऐकत आहात प्रज्ञा प्रवाह धम्मपद या महान धम्मग्रंथावर आधारित विशेष मराठी ऑडिओ मालिकेचा 9वा भाग. आणि आजच्या या सखोल चर्चेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आजची चर्चा खरंच खूप वेगळी आणि व्यावहारिक असणार आहे. नक्कीच. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर जे लोक हे ऐकतायत त्यांनी मागील 8 भाग ऐकले नसतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की ऐका, कारण प्रत्येक भाग मनाला विचारांची एक नवी दिशा देईल. अगदी बरोबर. तो एक पूर्ण प्रवासाचा भाग आहे जो आपण एकत्र करत आहोत. हो ना. आणि अशाच दर्जेदार धम्ममय कंटेंटसाठी आपल्या चॅनलचे सदस्य नक्की व्हा. फक्त 59 रुपयात हे विशेष सदस्यत्व उपलब्ध आहे. तर आज आपण धम्मपदातील 2 अत्यंत महत्त्वाच्या अध्यायांवर, सहाय्यवग्ग आणि पापवग्ग, यावर सखोल चर्चा करणार आहोत. हो. आणि आजचा आपला फोकस प्रामुख्याने पापवग्ग या अध्यायावर असणार आहे, कारण यात मानवी मनाचं जे विश्लेषण बुद्धांनी केलंय ते थक्क करणार आहे. कसे माहितीये का, आजकाल आपण पाहतो की एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जाते. तिला वाटतं की हे कालच्या ऑफिसमधल्या मोठ्या वादामुळे झालंय. पण बुद्धांचं तत्वज्ञान सांगतं की वाईट कृती किंवा ताण अचानक मोठ्या स्वरूपात येत नाही. एक्झॅक्टली. ती एका मोठ्या घटनेची परिणती नसतेच, मुळी त्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयींमधून वाढत गेलेल्या गोष्टी असतात. आणि म्हणूनच या स्रोतांमध्ये खूप सुंदर उदाहरण दिलंय. जसं पाण्याचा एक एक थेंब मिळून घडा भरतो, तसं छोट्या छोट्या चुकीच्या कृती मिळून मन अंधाराने भरतं. हेच ते रूपक आहे जे आजच्या कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याजाच्या सिद्धांताशी तंतोतंत जुळतं. म्हणजे विचार करा, आपण अनेकदा म्हणतो ना की अरे हे छोटंसं खोटं आहे किंवा ही छोटीशी चूक आहे, यामुळे काय फरक पडणार आहे. हो, रोजचंच आहे हे. अरे आज एक दिवस चिडलो तर काय बिघडलं, असं आपण स्वतःला सांगत असतो. पण बुद्ध स्पष्ट सांगतात की प्रत्येक कृती मनावर ठसा उमटवत असते. आणि इथंच तो सहाय्यवग्ग म्हणजे संगतीचा अध्याय या पापवग्गशी जोडला जातो. माणसाच्या या आंतरिक सिस्टमकडे जाण्याआधी तिला बाहेरून जे इनपुट मिळते ना, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं पर्यावरण. अगदी. आणि संगत म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त मित्र किंवा आजूबाजूची माणसं. पण आजच्या डिजिटल युगात आपण जे सोशल मीडिया फीड सतत स्क्रोल करतो, जे व्हिडिओ बघतो, ती सुद्धा आपली संगतच आहे. म्हणजे आपण जे रील्स पाहतोय किंवा ज्या कमेंट्स वाचतोय तो आपला सहवासच आहे, असं म्हणायचंय. हो ना. तो एक अमूर्त सहवास आहे. बुद्धांनी संगत ही संकल्पना फक्त माणसांपुरती मर्यादित नाही ठेवली, ती प्रभावाच्या पातळीवर नेली आहे. तुमचा सहचर तुमच्या बाजूला बसलेला मित्र असू शकतो किंवा फोनमधला अल्गोरिदम असू शकतो. बापरे, हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे हे डिजिटल फीड आपल्याला रोज नकळतपणे घडवत असतं. होय. आणि म्हणूनच या ग्रंथात एक खूप थेट सल्ला दिलाय. जर योग्य, प्रामाणिक आणि तुम्हाला वर नेणारा साथीदार मिळाला नाही, तर चुकीच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं चालणं अधिक श्रेयस्कर आहे. बरं, इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतोय. म्हणजे मी विचार करत होते की एकटा चालणं हे ऐकायला खूप छान वाटतं, पण वास्तवात तो पळपुटेपणा नाही का? कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. हा खूप रास्त आक्षेप आहे. वरवर पाहता तसंच वाटेल. हो, कारण आजकाल फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, यामुळे माणसाला समूहातून वेगळं होण्याची खूप भीती वाटते. अशा वेळी पूर्ण एकटं राहण्याचा सल्ला प्रॅक्टिकल कसा असू शकतो? इथंच आपण तो अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. मूळ अर्थ सामाजिक बहिष्कार किंवा सक्तीने जंगलात जाऊन राहणं असा नाहीये. हा सल्ला कॉग्नेटिव्ह प्रोटेक्शन म्हणजे संज्ञात्मक संरक्षणाबद्दल आहे. कॉग्नेटिव्ह प्रोटेक्शन हे थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. बघा, आजचं न्यूरोसायन्स आपल्याला मिरर न्यूरॉन्सबद्दल सांगतं. आपण ज्या वातावरणात असतो, ज्या लोकांसोबत राहतो, त्यांचा स्वभाव आपला मेंदू नकळत कॉपी करत असतो. अच्छा, म्हणजे समजा मी सतत तक्रार करणाऱ्या लोकांसोबत राहिले तर मीही तशीच होणार. एक्झॅक्टली. तुमचे मिरर न्यूरॉन्स ती नकारात्मकता आत्मसात करू लागतात. त्यामुळे चुकीच्या घोळकात राहून जी सेफ्टी वाटते ना, ती पूर्णपणे आभासी असते. ती माणसाला आतून पोखरत असते. म्हणजे एकटं चालणं याचा खरा अर्थ स्वतःच्या मानसिक सीमारेषा निश्चित करणं हा आहे तर? अगदी बरोबर. अंधानुकरण टाळणं, ज्याला आपण जागरूक मैत्री किंवा कॉन्शियस फ्रेंडशिप म्हणू शकतो, जी संगत करुणा आणि संयम वाढवेल तिची जाणीवपूर्वक निवड करणं. हो, म्हणजे हा पळपुटेपणा नाहीये, ही तर एक ऍक्टिव्ह फिल्टरिंग प्रोसेस आहे. आपण मेंदूत जाणारा डेटा कंट्रोल करतोय. कारण आपण नेहमी विचार करतो की एकाच चुकीच्या रीलने माझं काय नुकसान होणार आहे. आणि इथूनच आपण पापवग्याच्या मुख्य गाभ्याकडे येतो, तो पाण्याचा थेंब. सहाय्यवग्य सांगतो की बाह्य प्रभाव आत कसे येतात आणि पापवग्य सांगतो की ते छोटे प्रभाव साचून त्यांचं पुढे काय होतं. तो घडा भरण्याची प्रक्रिया, राईट? पण मला सांगा, मगाशी तुम्ही कंपाऊंडिंगचा उल्लेख केलात. आर्थिक जगात आपल्याला माहितीये की छोटी गुंतवणूक मोठी होते, पण मानसिकतेला हे कसं लागू पडतं? मानवी सवय अगदी चक्रवाढ व्याजासारख्याच वाढतात. जेव्हा एखादी छोटी वाईट कृती होते, समजा एखादा विनाकारण केलेला राग, तेव्हा वाटतं की यामुळे काय होणार.
पण ती कृती मेंदूत एक न्यूरल पाथवे तयार करते. म्हणजे ती कृती मेंदूला एक प्रकारची सवय लावत असते. होय, तो एक कायमस्वरूपी ठसा असतो. आपण जेव्हा एखाद्या वाईट गोष्टीला लहान समजतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या मनाला ती विशिष्ट गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची ट्रेनिंग देत असतो. हे तर एखाद्या भावनिक कर्जासारखं आहे ज्याचं व्याज रोज वाढतच जातंय. अगदी अचूक शब्द वापरलात, भावनिक कर्ज. घाबरतो पण छोट्या चुका आरामात करतो. कसं याचं उत्तर मानवी उत्क्रांतीच्या मानसशास्त्रात म्हणजे इव्होल्युशनरी सायकोलॉजीमध्ये आहे. आपला अमिगडाला जो मेंदूचा अलार्म आहे तो फक्त मोठ्या आणि अचानक येणाऱ्या धोक्यांना रिस्पॉन्स देतो. म्हणजे जंगलात वाघ समोर आला तर अलार्म वाजणार, पण हळूहळू येणाऱ्या धोक्याला नाही. एक्झॅक्टली. मेंदू धीम्या गतीने वाढणाऱ्या धोक्यांसाठी आंधळा असतो. यालाच इव्होल्युशनरी मिसमॅच म्हणतात. एका छोट्या खोट्या बोलण्याने लगेच आकाश कोसळत नाही, त्यामुळे मेंदूला वाटतं हा काही धोका नाहीये. बापले, हे खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे आपला मेंदूच आपल्याला फसवतोय तर. हो ना. आणि धम्मवादाचं तत्वज्ञान आपल्याला याच कॉग्निटिव्ह ब्लाइंडनेसबद्दल सावध करतं. जगाच्या दृष्टीने ती चूक लहान असेल पण ती साचून भविष्याचा पाया पोखरतीये हे ओळखायला बुद्ध शिकवतात. म्हणजे बुद्धांचं हे तत्वज्ञान एक प्रकारे आपल्याच मेंदूच्या त्रुटींवर मात करण्यासाठी दिलेला एक सिस्टीम अपडेट आहे. हो, सिस्टीम अपडेट. अगदी बरोबर. कारण वाईट कृती अचानक मोठी होत नाही. एखादा मोठा स्फोट नात्यात होतो तो एका रात्रीचा परिणाम नसतो. हो, ती वर्षानुवर्ष साचलेली तडजोड असते. तो पाण्याचा थेंब साचण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. रागाचा किंवा द्वेषाचा एक छोटा थेंब मनाचा घडा भरतच असतो. आणि जेव्हा हे थेंब साठण्याचं तंत्र आणि मगाशी आपण बोललेलो ती संगत या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा भविष्याचं पूर्ण चित्र उभं राहतं. नक्कीच. आणि म्हणूनच या अध्यायात दोन विरुद्ध जीवन प्रवासांची तुलना खूप छान केली आहे. कल्पना करा, एक व्यक्ती आहे जी सतत अशा वातावरणात राहते जिथे निंदा आणि असुरक्षितता आहे. आहा, म्हणजे चुकीची संगत. हो, मग ती व्यक्ती रोज थोडा राग, थोडा द्वेष मनात साठवते. हे तिचे मायक्रो अग्रेशन्स आहेत. आणि याचा परिणाम काय होतो? काळानुसार तिचं मन अत्यंत अशांत होतं. आणि दुसरीकडे दुसरी व्यक्ती आहे जी जाणीवपूर्वक चांगल्या लोकांसोबत राहते. ती रोज थोडी करुणा, थोडं सत्य साठवते, ज्याला आपण मायक्रो कंपॅशन्स म्हणू शकतो. आणि साहजिकच तिचं आयुष्य शांततेकडे जातं. म्हणजे आपलं भविष्य एका मोठ्या निर्णयाने नाही तर रोजच्या या छोट्या कृतींनी घडत असतं. होय, आणि हे कोणतंही रहस्यमय कर्मकांड नाहीये बरं का. हे निव्वळ हॅबिच्युएशन आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही सराव करता त्यात तुमचा मेंदू तरबेज होतो. म्हणजे रोज चिडण्याची सवय लावली तर मेंदू राग निर्माण करण्यात एकदम एफिशियंट बनेल. एक्झॅक्टली. पण हे सगळं ऐकून कदाचित भीती वाटू शकते की अरे बापरे, आजवर मी किती चुकीचे थेंब साठवले असतील. हो, मलाही तसंच वाटलं त्या ऐकताना. ही जाणीव खूप भीतीदायक असू शकते. पण तिथेच या अध्यायाचं दुसरं अंग समोर येतं. हे फक्त धोक्याचा इशारा नाहीये, यात एक फार मोठी आशा दडलेली आहे. कारण निसर्गाचा नियम दोन्ही बाजूंनी समान काम करतो. म्हणजे जसं चुकीच्या सवयींचं कंपाऊंडिंग होतं तसं चांगल्या सवयींचंही होतं. अगदी अचूक. न्यूरोप्लॅस्टिसिटीचा नियम सकारात्मक गोष्टींनाही लागू पडतो. जसं वाईट साचून नुकसान होतं तसंच चांगल्या कृतींचा एक छोटासा प्रारंभ सुद्धा संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. वा, हे खूप दिलासा देणारं आहे. हो ना. एका रात्रीत संत बनण्याची गरज नाहीये. ध्येय फक्त आजचा एक थेंब शुद्ध ठेवण्याचं असलं पाहिजे. आज थोडा संयम दाखवला, शांत राहिलो तरी तो सकारात्मक थेंब घड्यात पडतोच आहे. ही खरी आशा आहे. भूतकाळात कितीही अंधार असला तरी आजच्या एका छोट्या कृतीने भविष्याची दिशा आपण नक्कीच बदलू शकतो. नक्कीच. आणि ही जाणीव माणसाला सशक्त करते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी काय साठवायचं याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. आणि म्हणूनच आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. मी रोज माझ्या मनात काय साठवत आहे? राग की शांतता? अहंकार की करुणा? याच उत्तरात आयुष्याचा मार्ग दडलेला आहे. अगदी बरोबर. आपण अनेकदा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर लोकांची निंदा ऐकतो आणि वाटतं की आपण फक्त बघतोय, पण आपण ते नकारात्मक थेंब साठवत असतो. हो, आणि आपण घरात कधीच कचरा साचू देत नाही. मग मानसिक कचरा का साठू द्यायचा? खरंय. धम्मपदातील हे ज्ञान आपल्याला स्वतःचे तटस्थ निरीक्षक बनायला शिकवतं. आजच्या चर्चेतून खरंच एक सुस्पष्ट साखळी समोर आली आहे. आपलं पर्यावरण आपले विचार घडवतं, विचार कृतीत उतरतात आणि त्या छोट्या कृती साचून आपलं भविष्य घडतं. हे तर मानवी जीवनाचा अल्गोरिदमच आहे. आणि हे ज्ञान फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित राहू नये, ते आचरणात आलं तरच ते खरं शहाणपण ठरेल. निश्चितच. आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एक खूप महत्वाचा विचार मला मांडावासा वाटतो. कोणता विचार? जर छोट्या सवयी साचून भविष्य घडतं आणि मेंदू या बदलांकडे आंधळा असतो तर आजच्या काळातील सर्वात मोठी विडंबना ही आहे की सिलिकॉन व्हॅलीतल्या टेक कंपन्यांना हे मानसशास्त्र अचूक समजलंय. अगदी बरोबर. पिन पॉइंट केलं तुम्ही. हो ना. त्यांचे अल्गोरिदम याच छोट्या थेंबांच्या सिद्धांतावर चालतात. ते हळूहळू आपलं लक्ष वेधून घेतात आणि वर्तन बदलतात. तर आज विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण हे प्राचीन तत्वज्ञान
स्वतःच्या विकासासाठी वापरतोय की आजची डिजिटल साधने आपला मेंदू हॅक करण्यासाठी याच मानसशास्त्राचा वापर करतायत? हा एक अतिशय गंभीर आणि अंतर्मुख करणारा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर प्रत्येकाने शोधायलाच हवं. नक्कीच. जर ही सखोल चर्चा ऐकणाऱ्यांच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा आणि हा संदेश आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. हो, कारण हा विचार जेवढा पसरेल तेवढं समाजमन अधिक निरोगी होईल. अगदी खरंय. पुढील भागात आपण धम्मपदातील आणखी एका गहन अध्यायाचा असाच सखोल प्रवास करणार आहोत. तोपर्यंत जय भीम. नमो बुद्धाय.